पंकजकडे कपड्यांची 2 दुकाने असतात. दोन्ही दुकानावरती नोकर चाकर ठेवलेले असतात आणि दुकान खूप चांगल्या पद्धतीने चालत असते. या दोन्ही कापड दुकानामधून पंकज हा महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमवत होता आणि अशा प्रकारे या पंकजचं आयुष्य सुरळीत सुरू होतं आणि सर्व कुटुंब आनंदात नांदत होतं. या पंकजची एक मुलगी देखील होती, जिचं नाव होतं पूजा. पूजाचं वय 30 वर्ष होतं, मात्र तिचं अजूनपर्यंत लग्न झालं नव्हतं. कारण या मुलीचं उच्च शिक्षण सुरू होतं आणि या मुलीला चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची जिद्द होती. दुसऱ्या बाजूला पंकजच्या घरी एक कुत्रा देखील होता. त्या कुत्र्याचं नाव मोती असं ठेवलं होतं. हा कुत्रा पंकजला 7 महिन्यांपूर्वी त्याच्या दुकानासमोरच भेटला होता आणि तिथून त्याने त्याला उचलून घरी आणलं होतं. त्याला चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ घालून मोठं केलं होतं आणि अशा प्रकारे हा मोती नावाचा कुत्रा पंकजच्या घरासमोरच बांधलेला असायचा. कारण हा कुत्रा जर मोकळा सोडला तर तो त्यांच्या घरी कोणालाही येऊ जाऊ देत नव्हता. कोणी अनोळखी व्यक्ती जर आला तर त्याला चावल्याशिवाय हा कुत्रा राहत नव्हता. मात्र त्याच्या कुटुंबासाठी हा कुत्रा खूप प्रामाणिक होता आणि अशा प्रकारे या कुत्र्यावरती देखील त्या कुटुंबाचं खूप प्रेम होतं. खास करून पंकजच्या पूजा नावाच्या मुलीचं या कुत्र्यावरती खूप जास्त प्रेम होतं आणि अशाच प्रकारे वेळ पुढे जात होता. पंकजची जी मुलगी होती पूजा, ही खूप अभ्यास करत होती. तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं, मात्र तिचं आता एक स्वप्न होतं की तिने एखाद्या स्कूलमध्ये टीचर बनावं आणि त्यासाठी ती खूप प्रयत्न करत होती. रात्रंदिवस अभ्यास करत होती. असा 6-7 महिन्यांचा कालावधी गेल्यानंतर त्या मुलीच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि या मुलीला तिच्या शहरामध्ये सरकारी स्कूलमध्ये टीचरची नोकरी मिळाली आणि अशा प्रकारे ही पूजा देखील खूप खुश झाली. आणि आता ही पूजा सकाळी 8 वाजता स्कूलसाठी जायची आणि दुपारी 3 ते 4 वाजता घरी निघून येत होती. अशा प्रकारे सर्व काही सुरळीत चालू होतं. रविवारचा सुट्टीचा दिवस असताना ही पूजा घरीच राहिली होती आणि तिचे वडील पंकज हे कपड्याच्या दुकानावरती गेले होते. पूजाच्या शेजारी विशाल नावाचा एक मुलगा राहत होता. विशाल हा पूजाला आधीपासूनच खूप पसंत करत होता आणि तो या पूजासोबत बोलण्याच्या निमित्ताने, तिला बघण्याच्या निमित्ताने वारंवार त्यांच्या घरी येत जात होता. आणि नेमकी ही पूजा ज्या दिवशी घरी होती आणि तिचा बाप पंकज हा दुकानावर गेला होता, त्याचवेळी हा विशाल त्यांच्या घरी आला आणि त्या विशालने बघितले की पूजा आतमध्ये एकटी आहे आणि तिचे वडील दुकानावरती गेले आहे. आणि अशा प्रकारे हा विशाल पूजाकडे आला. तिच्यासोबत गप्पा गोष्टी मारू लागला आणि त्यानंतर काही वेळ गेल्यानंतर हा विशाल त्या पूजाला म्हणू लागला की मी तुला खूप दिवसांपासून पसंत करतो, तुझ्यावरती खूप प्रेम करतो, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, फक्त तू हो म्हण. मात्र ही पूजा त्याला स्पष्ट नकार देते. पूजा त्याला म्हणते की तू आमचा शेजारी आहे आणि शेजारी राहतो, या नात्याने मी तुला भाऊ मानते, त्यामुळे तू माझा नाट सोडून दे आणि इथून चालल्या जा. आता या विशालचे खूप वर्षापूर्वीचे स्वप्न जणू काही तुटले होते. पूजाचे हे असे बोल ऐकून विशाल खूप चिडून जातो आणि त्याचं सर्व स्वप्न धुळीला मिळालं असं त्याला वाटतं आणि त्यामुळे हा विशाल संधीचा फायदा घेण्याचे ठरवतो. त्या घरामध्ये दुसरं कोणी नव्हतं, पूजा एकटी होती. त्यामुळे हा विशाल पूजासोबत छेडखानी करू लागतो आणि जसा तो तिच्यासोबत छेडखानी करतो तशी ही पूजा मोठ्या मोठ्याने जोराजोरात ओरडू लागते आणि तिच्या या अशा ओरडण्याने हा विशाल घाबरून जातो आणि तिथून पळ काढतो. तो दिवस मावळतो. संध्याकाळ होती. संध्याकाळ झाल्यानंतर पूजाचे वडील पंकज घरी येतात. ते जसे घरी येतात तशी मुलगी पूजा तिच्यासोबत घडलेली सर्व कहाणी, विशालने तिच्यासोबत केलेले सर्व कृत्य तिच्या वडिलांना सांगते. आता वडील पंकजला देखील खूप राग येतो आणि पंकज विचार करतो की जर मी त्या विशालसोबत भांडायला गेलो तर कदाचित संपूर्ण लोकांना ही घटना माहीत होईल आणि सर्व लोकांना कळाल्यावरती इज्जत आपलीच जाईल. कारण आपली मुलीची बाजू आहे, त्या अनुषंगाने हा पंकज विचार करतो की आता मुलीचं वय भरपूर झालं आहे, तिचं शिक्षण पूर्ण झालं आहे, तिला नोकरी लागली आहे, त्यासाठी तिला एखादा चांगला नवरा बघून तिचं लग्न लावून देऊ. आता हा पंकज दुकानावरती कमी लक्ष घालत होता आणि तिच्यासाठी एक मुलगा बघण्यासाठी धावपळ करत होता.
बरेच दिवस त्याने इकडे तिकडे फिरल्यानंतर चौकशी केल्यानंतर एक मुलगा पंकजला आवडतो. त्या मुलाचं नाव कपिल असतं. कपिल हा खूप उच्च शिक्षित असतो. तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत असतो. मात्र त्याचं पेमेंट 70,000 रुपये महिना असतं. त्यामुळे पंकजला सर्व गोष्टी आवडतात आणि एक दिवस त्या कपिलला तो त्याच्या घरी बोलावून घेतो. कपिल जसा पंकजच्या घरी येतो तेव्हा पूजा कपिलला बघते आणि कपिल पूजाला बघतो. दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि यांचं लग्न जमवण्याचं ठरवतात. चांगला मुहूर्त पाहून दोघांचंही लग्न लावून देण्यात येतं. आता यांचं लग्न झाल्यानंतर पूजा आणि कपिल हे त्यांच्या घरी एकटे राहू लागतात. ते दोघेही खूप खुश असतात कारण नवीन लग्न झालेलं असतं. कपिल हा पूजेच्या शहरामध्येच राहणारा असल्यामुळे पूजेला खूप सोयीचं झालं होतं, कारण तिला कपिलच्या घरून देखील स्कूलला सहज जाता येत होतं. तिच्या वडिलांच्या घरून स्कूलचं जेवढं अंतर होतं तेवढंच कपिलच्या घरून होतं. त्यामुळे सर्व काही सुरळीत झालं होतं. पूजा खूप खुश होती आणि अशा प्रकारे हा कपिल त्याच्या जॉबसाठी त्याच्या वेळेवर जात होता आणि पूजा देखील तिच्या वेळेनुसार स्कूलला जात होती. असा तसा 1 महिन्याचा कालावधी गेला. एक दिवस पूजा शाळेतून निघाली. सकाळचे 8 वाजले होते. आता ही पूजा स्कूलसाठी निघाली होती. घरापासून 1-2 किलोमीटर अंतरावर स्कूटी घेऊन गेल्यानंतर या पूजाचा जोरदार ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट इतका भयानक होता की पूजा जागेवरतीच बेशुद्ध झाली होती. तिला आसपासच्या लोकांनी तिथून उचलून एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तिच्यावरती उपचार सुरू झाले होते. 1 तासानंतर पंकज आणि कपिलला ही बातमी कळली होती. ते देखील धावपळ करत त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. पूजावरती उपचार सुरू असताना हा कपिल डॉक्टरांजवळ गेला होता. डॉक्टर या कपिलला सांगू लागले की आता पूजा आधीसारखी दिसणार नाही, कारण तिच्या चेहऱ्यावरती खूप डॅमेज आला आहे. तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला आहे. तिचं नाकाचं हाड देखील मोडलं आहे. तेव्हा कपिल आणि पंकज डॉक्टरांकडून हे ऐकतात तेव्हा दोघेही खूप निराश होतात, दुःखी होतात आणि अशाच प्रकारे तिची ट्रीटमेंट चालू असते. लगभग 1 महिना झाल्यानंतर त्या पूजाला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येतो. पूजाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर कपिल तिला तिच्या घरी घेऊन जातो आणि असं तसं सर्व काही ठीक होऊ लागतं. पूजा हळूहळू बरी होऊ लागते. मात्र कपिलला पूजा आता आवडत नाही, कारण ती दिसायला पूर्वीसारखी दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्यामध्ये डॅमेज आलं होतं. तिच्या नाकाचं हाड टिचलेलं होतं. त्यामुळे कपिलला तिला कुठे शहरामध्ये घेऊन जायला देखील लाज वाटत होती. जर कपिल आणि त्याची बायको पूजाला त्याच्या मित्रांनी सोबत बघितलं तर मित्रांची त्याच्याकडे बघण्याची नजर ही जरा वेगळीच होती. त्यामुळे कपिल हा आता त्रस्त राहू लागला होता, परेशान झाला होता. आता कपिल निर्णय घेऊन टाकतो की पूजाला आता डिवॉर्स देऊन टाकायचा. आणि असा तसा 1 महिना जातो आणि या 1 महिन्यानंतर हा कपिल पूजाला डिवॉर्स देऊन टाकतो. आता पूजा पुन्हा तिच्या वडिलांकडे म्हणजे पंकजच्या घरी येऊन राहते. कपिलने पूजाला डिवॉर्स दिला होता. हा पूजासाठी खूप मोठा धक्का होता. पूजाचं त्या ॲक्सिडेंटमुळे जणू आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं. पूजा या घटनेमुळे खूप चिडचिडी बनून गेली होती. ती कोणासोबतही चांगलं बोलत नव्हती. तिच्या डोक्यामध्ये नेहमी टेन्शन राहत होतं. ती नेहमी हाच विचार करत होती की ॲक्सिडेंट झाला आणि माझं आयुष्य बरबाद झालं. तिचे वडील पंकज देखील खूप परेशान झाले होते, कारण मुलीचं एवढं सर्व सुरळीत चालू असताना असं वाईट घडलं होतं. पंकज विचार करत होता की आता हिच्यासोबत लग्न पण कोण करेल. आणि अशा प्रकारे हे सर्व घरदार टेन्शनमध्ये राहू लागलं होतं. पूजा डिप्रेशनमध्ये गेली होती. मात्र पूजाचा शेजारी राहणारा तो विशाल होता. तो विशाल आता देखील पूजाला तितकाच पसंत करत होता. पूजा जशी वडिलांच्या घरी येऊन राहू लागली तसा हा विशाल देखील अगोदरच्या सर्व गोष्टी विसरून त्यांच्या घरी येणं जाणं सुरू केलं. आणि असाच एक दिवस पुन्हा हा पंकज जेव्हा दुकानावरती गेला होता तेव्हा हा शेजारी असणारा विशाल त्या पूजाकडे आला होता. त्याने बघितलं की पंकज दुकानावर गेला आहे. कुत्रा मोती बाहेर बांधून ठेवला आहे आणि आतमध्ये घरात पूजा एकटीच आहे. तसा विशाल पूजाकडे जातो. सुरुवातीला तिच्यासोबत हसून गप्पा गोष्टी करू लागतो. काही वेळ झाल्यानंतर हा विशाल पूजाला म्हणतो, पूजा, मी तुला आत्ता देखील तितकंच पसंत करतोय जितकं अगोदर करत होतो. भले तुझं लग्न झालं होतं आणि तुझ्यासोबत त्यानंतर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, तुझा चेहरा कुरूप झाला, पण तरी देखील मी तुझ्यावरती आत्ता पण तेवढंच प्रेम करतोय जे आधी करत होतो.
आणि मी तुझ्यासोबत लग्न करायला देखील तयार आहे. मात्र आधीच टेन्शनमध्ये असलेली ही पूजा जेव्हा त्याचं हे बोलणं ऐकते तेव्हा ती खूप चिडून जाते आणि ती या विशालला म्हणू लागते, मी तुला अगोदरच सांगितलं होतं, तू फक्त माझा शेजारी आहे आणि मी तुला भाऊ मानते. तुझा आणि माझा काही संबंध नाही. तुला जर काही बोलायचं असेल तर आमच्या घरी येत जाऊ नको. आणि या अशा प्रकारे दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि या विशालला देखील या मुलीचा खूप राग आला. आणि अशा प्रकारे विशालने विचार केला की आता घरी कुणीच नाही, मी आता हिला सोडणार नाही. आणि अशा प्रकारे हा विशाल त्या पूजासोबत जोर जबरदस्ती करू लागला. तिला बेडरूममध्ये फरफटत घेऊन गेला, तिला तिथे ढकललं आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू झाला. मात्र या पूजाने कसं बसं त्याच्या तावडीतून सुटली आणि जशी ती त्याच्या तावडीतून सुटली तसं तिने कुत्रा मोतीला बांधलेलं होतं त्या कुत्र्याजवळ जाऊन त्या कुत्र्याला सोडून दिलं. कुत्रा जसा तिथून सुटला तसा तो विशालचे लचके तोडू लागला. विशालच्या पायांचे चावे घेऊ लागला. विशालच्या पायामधून रक्त वाहू लागलं. विशालला काही केला तो कुत्रा सोडत नव्हता. मात्र विशाल हा ओरडत ओरडत तिथून कसा बाहेर निसटला होता. आणि अशा प्रकारे तो संपूर्ण दिवस गेला. दुसरा दिवस उगवला. पूजा उठली. जशी ती बाहेर आली तसं तिने मोतीकडे बघितलं तर तो मोती नावाचा कुत्रा मरून पडला होता. आता पूजाला मोतीकडे बघून खूप वाईट वाटलं आणि तिचा संशय त्या विशालवरती घेतला. कारण तिला आठवलं की कालच त्या कुत्र्याने त्याचा चावा घेतला होता आणि त्यामुळे कदाचित विशालनेच हे कांड केलं असावं. आणि लगभग 11 वाजेच्या दरम्यान ही पूजा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि पोलिसांना सांगितलं की आमच्या एका शेजाऱ्याने आमच्या कुत्र्याला मारून टाकलं आहे. त्यावरती पोलिसांनी जेव्हा ऐकलं की कुत्र्याचा मॅटर आहे तेव्हा पोलिसांनी दुर्लक्ष केलं. पोलीस म्हणाले, या फंद्यामध्ये तुम्ही पडू नका. कुत्र्याला कुणी मारलं हे माहीत नाही, त्याला नक्की कुणी मारलं का तो आजारी होता हेही माहीत नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घेत आहात, त्याच्याविरुद्ध कसलाही पुरावा नाही. त्यामुळे हा विषय तुम्ही इथेच सोडून द्या. आणि अशा प्रकारे ही पूजा पोलीस स्टेशनमधून खाली हाताने परत आली होती. पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे या घटनेचा परिणाम खूप भयंकर होणार होता. आधीच पूजाच्या जीवनात फार वाईट झालं होतं आणि आता तिचा कुत्रा देखील तिला सोडून गेला होता. त्यामुळे त्रस्त झालेली पूजा असा काहीतरी निर्णय घेते ज्यामुळे खूप वाईट घडते. ही पूजा कुठून तरी विषारी औषधांचा बंदोबस्त करते. ती छान प्रकारे गोड खीर बनवते आणि ती खीर विशालच्या घरी घेऊन जाते. विशालच्या घरी जाते तेव्हा बघते की घरी विशाल आणि त्याचे वडील वगैरे कुणीच नाही. मात्र विशालची आई मानसी त्याच्या घरीच होती. तशी मानसी विचारते तसं पूजा सांगते, मी विशालसाठी स्पेशल खीर बनवून आणली आहे. मानसी देखील खुश होते. ती खीर घेते आणि त्यानंतर खीर पोचल्यानंतर ही पूजा घरी निघून येते. जशी संध्याकाळ होते संध्याकाळच्या वेळी विशाल, मानसी आणि तिचा नवरा रविदत्त घरी येतो. त्यानंतर मानसी या तिघांनाही जेवणासाठी घेते. ती विशालला खीर वाढते आणि तिच्यासाठी देखील खीर भांड्यात घेते. रविदत्तलाही ती खीर देत असते. मात्र रविदत्तची तब्येत थोडी खराब असते. त्यामुळे रविदत्त खीर घेण्यास नकार देतो आणि अशा प्रकारे ते जेवण करतात. विशाल पूर्ण खीर संपून टाकतो. मानसी देखील खीर खाते आणि जेवण झाल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासानंतर विशालला उलट्या होऊ लागतात. रविदत्त हे बघून खूप घाबरून जातो. मानसी देवीची देखील तब्येत खराब होऊ लागते आणि यानंतर हा रविदत्त एका कारचा बंदोबस्त करतो आणि या दोघांनाही घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर यांच्यावर तातडीने इलाज सुरू होतो. मात्र 1.5 ते 2 तासांमध्ये विशाल आणि मानसी देवी या दोघांचाही मृत्यू होतो. कारण की ते औषध होते ते खूप विषारी औषध होते. आणि अशा प्रकारे डॉक्टर तेथे पोलिसांना बोलावून घेतात. पोलीस आल्यानंतर हा रविदत्त त्यांना संपूर्ण घटना सांगतो की पूजा शिक्षिकेने ती खीर आमच्या घरी आणून दिली होती. आणि अशा प्रकारे पोलिसांना सर्व समजतं. पोलीस त्या पूजा टीचरच्या घरी जातात आणि तिला तिथे महिला पोलीस निरीक्षक अरेस्ट करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर ही पूजा सहजासहजी आपला गुन्हा कबूल करत नाही. मात्र जेव्हा तिला पोलिसी खाक्या दाखवण्यात येतात तेव्हा ती तिचा सर्व गुन्हा कबूल करते आणि पोलिसांना सांगते की त्यांनी माझ्या कुत्र्याला मारले होते, असा माझा संशय होता, म्हणून मी त्यांना मारण्याचे ठरवलं होतं आणि त्या खिरीमध्ये विषारी औषध मिक्स केलं होतं. पोलीस या पूजाविरुद्ध चार्जशीट तयार करतात आणि तिला जेलमध्ये टाकतात.
आणि या पूजाविरुद्ध मुकदमा जारी केला जातो। आता ही गोष्ट भविष्यात समजेल की कोर्ट या पूजाला कोणती शिक्षा सुनावते। मात्र या घटनेमध्ये पूजाची खूप मोठी चूक होती, कारण ही गोष्ट सिद्ध पण झाली नव्हती की कुत्र्याला नक्की कुणी मारलं आहे। तरी देखील फक्त संशयापोटी या पूजाने हा मोठा कट रचला होता आणि त्यामुळे 2 जणांची हत्या झाली होती। त्यामुळे म्हणतात ना, संशयाचं भूत हे अजिबात चांगलं नसतं। या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखवण्याचा नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे। समाजात अशा घटना घडतात, त्या आपल्यासोबत घडू नये याची काळजी घ्या। आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये